मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील 3 दिवस झालं सांगली जिल्ह्याच्या झंझावत अशा दौऱ्यावर आहेत. उत्साह कार्यकर्त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. विट्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जल्लोष असं स्वागत केलेलं आहे. शंकर मोहिते व सर्व मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी 40 JCB लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे. पण या संपूर्ण गडबडीमध्ये ताप्यामध्ये वाहनाला अपघात झाला आणि मनोजदादांना संपूर्ण विट्या शहराला माणुसकीचं दर्शन घडवून गेलं की अपघात झालेल्या जखमीला घेऊन ते तातडीनं खाजगी रुग्णालयात गेले. काय तब्येत कशी आहे आता? एकदम व्यवस्थित तब्येत आहे. ते गाडी उभा होता, अर्ध्या गाड्या पुढं होत्या, अर्ध्या मागं होत्या आणि गाडीजवळ उभा असल्यामुळं मागून त्या एसटीवाल्यांनी धडक मारली जोराची, त्यामुळे ते उडून रोडवरती पडला. बरोबर ना? रोडवरती पडला, त्यामुळं कमराला मार लागला. आता त्यालाच विचारलं असतं, पण तो आजारी, त्यालाच विचारायचं का? आधी प्रश्न कुठला होता माझ्यापुढं? त्याला ताबडतोब हॉस्पिटलला ॲडमिट करायचं. माझ्या समाजाच्या लेकरात माझा लय जीव आहे. कार्यक्रमानंतर आता त्याचे एक्सरे केले, ते केलेत, कुठंही फ्रॅक्चर नाही, काय नाही, काळजी करायची गरज नाही. कुणीच, त्याच्या कुटुंबियांनी नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सगळ्या पौरांनी नाही, समाजांनी नाही. एकदम व्यवस्थित आहे. थोडंसं झालं होतं, आता सगळं क्लिअर आहे. मोठ्या हॉस्पिटलला आता ॲडमिट केले. उद्यापर्यंत क्लिअर होऊन जाईन, तो एकदम क्लिअर. तेव्हा मला दौरा काही रद्द करायचा नाही, काय नाही, आपला दौरा सुरू ठेवा. नक्कीच तुम्ही आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या बरोबर खाली बसलेला आहात, विटा शहरात आहात. क्रांतिसिंह नानांनी इंग्रजांना पळवून लावलं होतं. पत्री सरकार या ठिकाणी प्रति सरकार त्यांनी निर्माण केलं आणि इंग्रजांना पळवून लावलं होतं. आज इतकं 3 वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी, समाज बांधवांच्यासाठी तुम्ही झटताय, पण शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नेमकं राजकारण केलं जातं आहे का आणि खेळवलं जातं आहे काय बांधवांना आणि तुम्हाला पण? द्वेष आहे मराठ्यांविषयी, त्यांना द्वेष आहे, प्रचंड द्वेष आहे. मराठाच्या समाजाचे पोरं आरक्षण मिळाल्यापासून नोकऱ्या शिक्षणात प्रचंड चालले आहेत. त्यांच्या डोक्यात असं आहे की जरांगे पाटील पक्का आरक्षण जातीला द्यायला लागला आहे मराठ्यांना आणि आता काहीतरी आपण उलटा सुलटा गैरसमज पसरावा म्हणून प्रमाणपत्र रद्द केले. पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्र पुरा इतका खरवडून उठला आहे, जागा झाला आहे ना, खवळून जे उठला आहे, त्याचं कारण आहे की ही प्रत्येकावर सरकार दबावातून ही वेळ आणू शकतं, हे लक्षात आलं. यांच्याही पोरांचं वाटोळं होऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातल्या सगळ्या पोरांचं वाटोळं होऊ शकतं, हे लक्षात आलं. आणि ही चीड मराठ्यात एक निर्माण झाली. असं जाणून बुजून आमच्या जातीशी आणि आमच्या जातीच्या मराठ्यांच्या लेकराशी का वागता तुम्ही, हे मराठ्यांना सहनच झालं नाही. आणि जातवान ज्याच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळतं ना, तो घरी नाही बसू शकत. राजकारणात सुद्धा डोकं नाही लावू शकत. राजकारण नंतर करल जातवान मराठा. आधी समाजाचे पोरं संकटात आणलेत, त्यासाठी लढायला सुरुवात करत आणि ती सुरुवात झाली. आता ठिणगी पडली. क्रांती 100% नवक्रांती पश्चिम महाराष्ट्राने घडवली. इतका पश्चिम महाराष्ट्र कव्हाच खवळून उठलेला नाही कधीच, इतक्या ताकदीनं. मला जाताच येत नाही. आता यांचा कार्यक्रमच नाही आहे. विट्याला बैठक नाही आहे, हे विट्याला वेळ दिलेला नाही. 1 मिनिटाचा आधी 1.5 घंटा झाला, आणखीन विट्यातच येत आम्ही. तर आता पुढची बैठक कुठे? मायनीला आहे. सकाळी 10 वाजता. किती वाजले आता? ते बघा, पत्रकाराला खोटं नाही बोलत मी, 2 वाजलेच जाग्यावर. आणि आता 2ची पुढची बैठक केव्हा करायची? ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातला पुरा मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पक्क ठरवलं आहे, आता घरात झोपायचं नाही, नोकरीला जायचं नाही, आता व्यवसायाला नाही जायचं. जिथं बैठक आहे तिथं जाऊन बसायचं. पाऊस असला मुसळधार तरी बसायचं पावसात. कारण जात जर संकटात सापडली त्या काळात घरी बसायचं नसतं, मैदानात लढायला यायचं असतं. ही समज आणि विचार छत्रपतींना आपल्याला दिला. ज्यावेळेस समाज संकटात असेल त्यावेळेस घरात झोपायचं नसतं, नोकरीला जायचं नसतं. नंतर आपल्या शेतात कामं करता येतात, नोकरीला पण जाता येतं, व्यवसायाकडे पण जाता येतं. पण संकटाच्या दिवशी अगोदर संकट परतून लावायला लागतं. आणि हे पश्चिम महाराष्ट्राच्या ध्यानात आल्यामुळं मला प्रत्येक गावासह इथून पाठीमागचे 3 गावं लागले. विट्याच्या पाठीमागचे त्या याच्यापासून कडेगावापासून इतकं भयानक मराठा समाज माया मावल्यासह रस्त्यावर आला ना. ही चीड आहे, समजून घ्या. एखाद्या वेळेस मराठे मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर तुमची भाषा पूर्ण मवाळ झालेली आहे. तुम्ही भाषा पूर्ण मवाळ झालेली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी भावनिक साथ मराठा समाजाला घातलेली आहे. दारू पिऊ नका, भावकीत भांडणं करू का, एकत्र या. काय भावना आहेत तुमच्या? माझ्या समाजाला मी चांगलंच सांगतो. मला जेवढं माझा समाज माझा ऐकतो आणि मी सुद्धा समाजाचा ऐकतो. आमची अशी सांगड झाली
मी त्यांना मायबाप हे मी मायबाप हे समाजाला मानतो. मुलासारखं तेही माझ्यावरती माया करते. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची माझी जबाबदारी माझ्या खांद्यावरती, ती मी मिळवून देणार आहे मराठा समाजाला. पण मुंबईचा विषय जर घेतला आणि 29च्या आंदोलनाचा विषय घेतला तर बहुतेक दाट शक्यता आहे बाबा मराठे मुंबईलाच चला म्हणतात बहुतेक. तुमच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या डिपेंडेंट गाडीची चर्चा जास्त व्हायला लागल्या, विरोधकांच्याकडनंच टीका केली जात आहे. काय आहे त्या गाडीमागचं सत्य? काय असतं, एक माया कमावायला लागते, एक आत्मविश्वास जी म्हणलं जातं ना ती कमावावं लागतं. इमानदारी नावाचा एक शब्द आहे या पृथ्वी तलावर. प्रामाणिकपणा एक शब्द आलाय. इमानदारी अंगात असायला लागती. समाज काहीच कमी पडू देत नाही. तुम्हाला थोडं मोठं झालं की नुसतं वारबडून खायचंय. तुम्हाला कोणी गिनीत नाही, विचारित नाही. तुम्हाला कोणी गाडी ट्रॅक्टर काहीच देत नाही, तुम्हाला मोजीतच नाही कोणी. माझा समाज जसं सगळ्या समाजात श्रीमंत एक वर्ग असतो, तसाच माझ्या मराठा समाजसुद्धा आहेत ना काही. त्यांना असं वाटतं आपण व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, आपण शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, आपण राजकारणात आहेत, आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही आहे. पण आपलंच पोरग जरांगे पाटील जर आपल्या लेकरासाठी झटतोय तर आपल्याजवळ अमुक वस्तू आहे, गाडी आहे, घोडी आहे, हिजा घेऊ. आता त्या पोराने काय केलं, मी कुठंतरी पाठीमागं होतो, सरकोलीला का कुठंतरी होतो बहुतेक, तिथं एक आला. तेव्हा मला मी काबाड कष्ट केलेत, गरिबाचं होतं, देवाने मला भरपूर दिलं नाही ते साफ आहे. माझ्या कष्टातून मी गाडी घेतली, मला वाटतं माझ्या गाडीत तुम्ही बसा. आता नाही म्हणलं असतो ते रुसलं असतं. आमच्यात गाड्यात बसायसाठी भांडण आहेत बरं का, तुम्हाला माहीत नसलं सांगतो आज. माझ्या गाडीत बसा इतकं अवघड आहे. आणि म्हणलं बसलो काय त्याच्यात एवढं. मी घेतली तर मला काय दिली, मला मराठ्यांचं रक्त ऐकून, मराठ्यांच्या लेकरा बाळाचं वाटोळं करून, जातीशी गद्दारी करून मला 1 रुपयाला हात लावायचा नाही आरक्षण मिळालं तरी चालत, पण मराठ्यांशी बेमानी मला नाही करायची. या भूमिकेवर मी ठाम आहे. मला गाड्या नको, घोड्या नको, पद नको. यांना गाड्या घ्यायच्यात, यांना पैसे वरबडायचेत, यांना पदं पाहिजेत, यांना समाज कसा घेईन हो, यांना मोजीतच नाही ना समाज, यांना काय देईन. माझा समाज माझ्यावरती जीव लावतो, त्यांच्याकडे आहे ते म्हणतात चला पळा गाड्या. आता त्याला बी कळलं ना, आता गाडी माघारी गेल्यावर पुन्हा बातमी दाखवा तुम्ही त्याला. गाडी माघारी गेल्यावर कळन. त्यांनी दिले हौसानी. त्याला वाटलं असं आता ताफ्यात मस्त असते, मजा असते कानू. त्याला का माहिती इतका बघा होतो. तिचा आरशी पलीकडून यायला लागले. तिचा आरसा पहिल्यांदी बटन दाबल्याशिवाय उघडत नव्हता बरं का, असा वादा. आता तिकडून तोंड झाले त्याचं, आता पलीकडून आम्हाला धरून वाढा लागतो असा अलीकडे. त्याचे 2-3 फाळके ते असे होते पहिल्यांदा, ते असे झाले. आता त्याला काय माहिती 40-40, 50-50 तिच्यावर बसत येत म्हणून. ती नाजूक गाडी दिसती. तिला आता कुठं बोट लागलं तरी वाजत येते. पहिल्यांदी वाजतच नव्हती, तिच्या आतले बल्बच लागणार. आता तिचं बाटली टोयचं खोकं होतं आणि इकडच्या बाजूला शेतून हवा यायचं होतं. त्याचं ते मधलं काय कोण होतं ते पोराने असं धरलं फिरलं असं, ते हातातच गेलं पोरायच्या. त्याला मोकळं भोगसं पडलं इतकं. त्याला इथून गेलं नुसतं नीट करण्यातच मारायची बारी त्याची. आता नाही द्यायचा का होते, असे हाल झालेत. तिथं मराठे प्रचंड प्रेम करतात. स्वामी अधिकाऱ्यांनी आगाऊपणा केला असं तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं, नाव जाहीर तुम्ही केलं, काय प्रकार आहे नेमका तो? नाही त्यांनी वकिली करायची त्याला काही गरजच नव्हती. कोण आहे? आपण एक स्टेटस आहे आपलं, आपण अधिकारी आहेत, उच्च दर्जाचे आहेत, आपल्याला एक प्रतिष्ठा आहे. आपण बुद्धीचा वापर करून, डोळे फोडून, अभ्यास करून अधिकारी झालेलो आहे, कोणाच्या मेहरबानीवर झालेलो नाही आहे. त्याची वकिली करायची यांना गरज काय? त्यांनी पत्र दिलंच आणि हो म्हणतो ते रद्द नाही केल्या, अपलोड केलेल्या उडवल्या तुम्ही, तुमच्याकडे पुरावे पुन्हा घेतल्या, प्रमाणपत्र द्यायनात. आणि रेखा सरोदेचं रद्द प्रमाणपत्र केलेले सगळे मीडियात आलं नाही का? आणि मग काय चुकीचं बोललो मी? तिच्या भावाची नोंद सापडली. भावाचं त्या दुसऱ्या वर्षा गायकवाड काहीतरी मला वाटतं, वर्षा बोडखे, गायकवाड बोडखे, इकडचं तिकडचं आडनाव, माहेरचं सासरचं. तिच्या भावाची व्हॅलिटी आणि बहिणीची रद्द केली. काय कसं काय मराठी घरात झोपतील रे? इतकं डोळ्यात चटणी फेकली देहा दुपारा. मराठ्यांच्या नेत्याच्या, आमदार खासदार मंत्र्याच्या नाकावर टिचून बावनकुळ्यांनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहेत. मराठ्याच्या नेत्याला बोलता येत नाहीत का चूक करू नकोस म्हणून?
मग मी बोलल्यावर त्याला नाव ठेवल्यावर मग माझा कांदारा. मी विनाकारण बोलतो का? माझ्या समाजाला डोचल्यावर मी नाही सोडत. नक्कीच आपण पाहू शकता सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आता मुंबईकडे कार्यकर्ते कूच करतील असा इशारा सरकारला दिलेला आहे. कॅमेरामन सुजीतसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली विटा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.